वैजापूर शहरात शिवराई रोडकडे जाणाऱ्या भारतनगर वसाहतीत बंदी असतानाही गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी 2000 किलो मांसाचा साठा व वाहतूक करणारे वाहन असा 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपी इम्रान उस्मान कुरेशी व अहमद कुरेशी यांच्यासह अन्य अनोळखी चौघांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या परिसरात पोलिसांनी अनेकदा अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केल्यानंतरही या ठिकाणी पुन्हा जनावरांची कत्तलखाना सुरू कसे होतात असा प्रश्न प्रसंगी या कारवाईमुळे निर्माण झाला आहे। वैजापूर शिवराई रोडवरील भारतनगर येथे मस्जिदच्या पाठीमागील गल्लीत अहमद कुरेशी यांच्या एका भगव्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकला असता तेथे अंदाजे 2 टन गोवंश जातीचे मांस ज्याची किंमत 3 लाख रुपये आहे व मांस वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक MH20EL 1681 ज्याची किंमत 4 लाख रुपये आहे असा मुद्देमाल हस्तगत करत पोलिसांनी एकूण 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणात रणजित मच्छिंद्र चव्हाण यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी इम्रान उस्मान कुरेशी, अहमद कुरेशी पूर्ण नाव माहीत नाही व अन्य अनोळखी 4 जणे यांच्या विरोधात शुक्रवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत।